नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं। तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं। तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात। तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याच जणांना ते सेट करताना खाली वाकावं लागतं। तर खाली न वाकता देखील सुद्धा तुम्ही या साडीच्या निऱ्या सेट करू शकता। कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। आणि ही जी साडी आता मी नेसणार आहे ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे। खूप सुंदर साडी आहे, उंचीला आणि लांबीला इतकी छान आहे ना की मी तुम्हाला नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं। तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात। तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं। तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात। तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याच जणांना ते सेट करताना खाली वाकावं लागतं। तर खाली न वाकता देखील सुद्धा तुम्ही या साडीच्या निऱ्या सेट करू शकता। कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। आणि ही जी साडी आता मी नेसणार आहे ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे। खूप सुंदर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं। तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात। तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याच जणांना ते सेट करताना खाली वाकावं लागतं। तर खाली न वाकता देखील सुद्धा तुम्ही या साडीच्या निऱ्या सेट करू शकता। कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। आणि ही जी साडी आता मी नेसणार आहे ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे। खूप सुंदर साडी आहे, उंचीला आणि लांबीला इतकी छान आहे ना की मी तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही साडी घेऊ शकता। आणि या साडीमध्ये बरेच असे सुंदर सुंदर कलर्स देखील अवेलेबल आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं। तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात। तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याच जणांना ते सेट करताना खाली वाकावं लागतं। तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं। तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात। तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याच जणांना ते सेट करताना खाली वाकावं लागतं। तर खाली न वाकता देखील सुद्धा तुम्ही या साडीच्या निऱ्या सेट करू शकता। कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। आणि ही जी साडी आता मी नेसणार आहे ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे। खूप सुंदर साडी आहे, उंचीला आणि लांबीला इतकी छान आहे ना की मी तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही साडी घेऊ शकता। आणि या साडी नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं। तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात। तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि साडीच्या निऱ्या काढताना
बऱ्याच जणींना ते सेट करताना खाली वाकावं लागतं, तर खाली न वाकता देखील सुद्धा तुम्ही या साडीच्या नीरा सेट करू शकता. कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तर आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आणि ही जी साडी आता मी नेसणार आहे, ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे. खूप सुंदर साडी आहे, उंचीला आणि लांबीला इतकी छान आहे ना. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं. तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात. तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याच जणींना ते सेट करताना खाली वाकावं लागतं, तर खाली न वाकता देखील सुद्धा तुम्ही या साडीच्या नीरा सेट करू शकता. कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तर आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आणि ही जी साडी आता मी नेसणार आहे, ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे. खूप सुंदर साडी आहे, उंचीला आणि लांबीला इतकी छान आहे ना की मी तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही साडी घेऊ शकता. आणि या साडीमध्ये बरेच असे सुंदर सुंदर कलर्स देखील अवेलेबल आहेत. तर साडीची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं. तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात. तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याच जणींना ते सेट करताना खाली वाकावं लागतं, तर खाली नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं. तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात. तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याच जणींना ते सेट करताना खाली वाकावं लागतं, तर खाली न वाकता देखील सुद्धा तुम्ही या साडीच्या नीरा सेट करू शकता. कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तर आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आणि ही जी साडी आता मी नेसणार आहे, ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे. खूप सुंदर साडी आहे, उंचीला आणि लांबीला इतकी छान आहे ना की मी तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही साडी घेऊ शकता. आणि या साडीमध्ये बरेच असे सुंदर सुंदर कलर्स देखील अवेलेबल आहेत. तर साडीची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तो चेक करा. आता बघा, पहिला जो बेसिक राऊंड आपला असतो तो मी केलेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. हँडलूमच्या साड्या नेसताना बऱ्याच जण प्रॉब्लेम येत असतो आणि कसं असतं की ह्या साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंफार चिकटणारं असतं आणि थोडं फुलणारं देखील असतं. तर यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याचशा लेडीजना ती साडी नीट नेसता येत नाही किंवा त्या साडी नेसल्यावरती जाड दिसतात. तर यासाठी ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ते कशा नेसायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याच जणींना ते सेट करताना खाली वाकावं लागतं, तर खाली न वाकता देखील सुद्धा तुम्ही या साडीच्या नीरा सेट करू शकता. कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तर आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आणि ही जी साडी आता मी नेसणार आहे, ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे. खूप सुंदर साडी आहे, उंचीला आणि लांबीला इतकी छान आहे ना की मी तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही साडी घेऊ शकता. आणि या साडीमध्ये बरेच असे सुंदर सुंदर कलर्स देखील अवेलेबल आहेत. तर साडीची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तो चेक करा. आता बघा, तर या ठिकाणी तुम्ही यू पिन, एक्स पिन किंवा जो आपली सेफ्टी पिन असते तिचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर आता इथे मी सेफ्टी पिनचा वापर केलेला आहे. आता आपल्याला बघा, इथे साईड प्लीट्स पण आपल्या पडलेल्या आहेत, फक्त आपल्याला ते सेट करायचे. सेट म्हणजे काय, फक्त प्रेस करायचं आहे. तर जशा मी तुम्हाला दाखवत आहे त्या प्रकारे फक्त प्रेस करत जायचं आहे, बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आहे. बघा, आता काय होतं की या ठिकाणी तुमचा एक प्रॉब्लेम होऊ शकतो, तो म्हणजे ही जी गळ्याजवळची जी प्लीट असते ना, तर ती थोडीशी सैल होऊ शकते. तर तुमची सैल होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ती जी प्लीट असणार आहे तिचे थोडीशी फोल्ड करायची, मी ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे त्या ठिकाणी. आणि बाकीच्या सगळ्या राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या घ्यायच्या, फक्त वरची प्लीट आपण बाजूला केली आहे बघा. बाकीच्या सगळ्या प्लीटला धरून अशा प्रकारे ही सेफ्टी पिन मी लावलेली आहे. मी वरती लावलेली आहे, तुम्ही अगदी ब्लाऊजच्या आतल्या साईडने सुद्धा लावू शकता. यामुळे ही जी प्लीट आहे ना, ती जी सैल झालेली असते ती अगदी व्यवस्थितपणे आपली होणार आहे. आणि आपली जी साईड फिटिंग जी आपण म्हणतो ती पण अगदी व्यवस्थित, म्हणजे सैल पडणार नाही आहे.
तर बघा आपली साडी पण बघत असाल तुम्ही आणि आता पदर पण बघा समोरून खूप सुंदर असं दिसत आहे आणि साईड पिट्स पण आपल्या व्यवस्थित अगदी पडलेल्या आहेत. निऱ्या पण आपल्या आता फुलत नाहीत कारण की आपण अगदी व्यवस्थितपणे त्या सेट करून घेतलेल्या आहेत. तर बघा मैत्रिणी, तुमच्याकडे पण अशा प्रकारची हँडलूमची साडी असेल आणि ती तुम्हाला नेसताना प्रॉब्लेम येत असेल किंवा कॉटनची जरी साडी असेल तर ती नेसताना प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशा प्रकारे जी साडी आहे ती नेसू शकता. आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही साडी आवडली असेल तर तुम्ही ह्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तर नक्की तुम्ही साडी घेऊ शकता कारण की साडी खूप सुंदर आहे, लांबी रुंदीला पण छान आहे साडी आणि यामध्ये आणखीन सुंदर सुंदर असे कलर्स आहेत. तर चला आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करत आहे. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.